नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बायोगॅस सबसिडी स्कीम म्हणजेच बायोगॅस अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहिती। योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करायचा, काय पात्रता आहे, कागदपत्र कुठले लागतील याची संपूर्ण माहिती। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणारे पुढच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार। दैनंदिन इंधनाच्या गरजा लक्षात येता नागरिकांना आता पारंपरिक ऊर्जेचा सुद्धा आधार घ्यावा लागणार आहे। त्यासाठी कमी खर्चाचे स्वयंपाकासाठी व इतर कामासाठी उपयोगी इंधन म्हणजेच बायोगॅस। राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेअंतर्गत राज्यात 5200 घरगुती बायोगॅसचे उद्दिष्ट असून अहमदनगर 474, पुणे 505 तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 290 बायोगॅस बांधण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषद कृषी विभागाला देण्यात आलेले आहे। स्वयंपाकासाठी लागणारा गॅस बायोगॅसच्या माध्यमातून तर मिळतोच, सोबतच सेंद्रिय खतही उपलब्ध होते। केंद्र सरकारच्या बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 14 ते 19,000 रुपये अनुदान देखील मिळणार आहे। काय आहे नेमकी योजना? राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन हे केंद्र सरकारची योजना आहे। पशुधन असलेल्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल। सेंद्रिय खताचा बायोगॅससाठी वापर करणे आणि या बायोगॅसचा ऊर्जा म्हणून वापर करून वृक्षतोड रोखण्याचा याद्वारे शासनाचा उद्देश आहे। देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे। अनुदानाची रक्कम किती असणार? या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांना 23,600 तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 16,315 रुपये अनुदान मिळणार आहे। या योजनेसाठी इच्छुक उमेदवारांना तत्काळ अर्ज करता येणार आहे। चला तर बघूया बायोगॅस अनुदानाची योजनेचे उद्दिष्ट काय आहे ते। स्वयंपाकासाठी व इतर घरगुती कामासाठी बायोगॅसचा वापर वाढावा, ग्रामीण भागातील महिलांना धुरामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्त करणे, सरपण म्हणजेच जाळण्याची लाकडापासून सुटका करणे, सरपणासाठी होत असलेली झाडांची तोड थांबवून वनाचे संरक्षण करणे, बायोगॅसचा वापर तयार होणाऱ्या शेतखताचा वापर शेतात करणे, परिणामी शेतातील रासायनिक खताचा वापर कमी करणे, इतर इंधनामध्ये बायोगॅसचा वापर करून पेट्रोल व डिझेल वापर कमी करणे। तर चला तर शेतकरी मित्रांनो बघूया या योजनेसाठी आपल्याला लागणारे कागदपत्रे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे 4 गाय, म्हैस, बैल असे पशुधन असले पाहिजे। त्यासंबंधीचे ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र 7/12 आणि नंबर 8A चा उतारा लागणार आहे। आधार कार्ड लागणार आहे। बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे। हे कागदपत्रे असणे आवश्यक आहे। चला तर शेतकरी बंधूंनो, आता आपण बघूया आपण बायोगॅस सबसिडीसाठी अर्ज कशा प्रकारे करू शकाल। तर सर्वात अगोदर आपल्याला गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट जी बायोगॅससाठी आहे तीच म्हणजे biogas.mnre.gov.in या वेबसाईटला जाऊन भेट द्यायची आहे। ते वेबसाईट भेट दिल्यानंतर ते ओपन करायचे आपल्याला। ओपन झाल्यानंतर ही जी समोर असं पोर्टल जे शो होते तसं पोर्टल आपल्याला शो होणार। त्याच्यानंतर आपल्याला रजिस्टर युअर इंटरेस्ट या इथं ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अर्ज ओपन होणार, जो तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत आहे। अशा प्रकारे हा अर्ज आहे। अर्जामध्ये सर्वात अगोदर आपल्याला नेममध्ये आपल्याला जे पण अर्जदार असेल त्या अर्जदाराचे नाव टाकायचं आहे इथं। त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे। कॉन्टॅक्ट नंबर अगदी व्यवस्थित टाकायचा आहे, जेणेकरून येणारे पूर्ण तुमचे जे व्यवहार आहे ते तुमच्या मेसेजद्वारे तुमच्या मोबाईलवर होणार आहे। त्याच्यानंतर ईमेल टाकायचा इथं, ईमेल असेल तर टाकायचा, नसेल तर नाही टाकायचा। आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबरच्या नंतर तुम्हाला कॅटेगरी टाकायची इथं, SC वगैरे जे पण तुमची काही कॅटेगरी असेल OBC वगैरे ते सर्व इथं टाकायची आहे व्यवस्थित। त्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस डिटेल भरायची आहे व्यवस्थित। हाऊस नंबर टाकायचा, जो पण तुमच्या घराचा नंबर आहे तो नंबर टाकायचा आहे। गावाचं नाव टाकायचं आहे। पोस्ट ऑफिस टाकायचं आहे, तुमचं कुठलं पोस्ट ऑफिस असेल ते। ब्लॉक टाकायचं आहे, पंचायत टाकायची आहे तुमची, आणि वार्ड नंबर टाकायचा जो काही असेल। हे सर्व माहिती इथं द्यायची आहे। त्याच्यानंतर इथं येते मित्रांनो पुढच्या याच्यावर येतं सब डिस्ट्रिक्ट्स, म्हणजे तुमच्या तालुक्याचं नाव टाकायचं इथं। तुम्ही जेही काही तालुक्याचं नाव टाकल्यानंतर तुमचा जिल्हा आणि स्टेट समोर आपोआप येऊन जाणार, म्हणजे हे ऑलरेडी बाय डिफॉल्ट इथं सेट आहे।
तुम्ही नुसतं तुमच्या तालुक्याचं नाव टाकलं की जिल्हा आणि स्टेट येऊन जाणार. त्याच्यानंतर तुमचे अदर्स डिटेल्स आहे इथं. डू यू रिक्वायर टॉयलेट लिंक इन बायोगॅस प्लांट, म्हणजे जर तुम्हाला टॉयलेट लिंक जर करायचं असेल, तुम्हाला जर बायोगॅससोबत टॉयलेट पण पाहिजे असेल तुमचं, तो पण इथं ऑप्शन आहे. असेल तर यस करायचं, पाहिजे असेल तर यस करायचं, नसेल तर नाही करायचं. डू यू ऑलरेडी हॅव अ बायोगॅस प्लांट इंटरेस्टेड, म्हणजे तुम्ही अगोदर हा प्लांट घेतला आहे का, तुमच्याकडं आहे का याची माहिती असेल तर हो करायचं, नसेल तर नाही करायचं. जर असला तर तुम्हाला समोर इथे हे डिटेल मागेल. नंतर नंबर ऑफ कॅटेगरीज अवेलेबल, म्हणजे तुमच्याकडं किती आतापर्यंत गाई म्हैस जे पण आहे इथं ते टाकायची. म्हैस किती आहे, बैल किती आहे, लहान्या म्हैस किती आहे, मोठ्या किती आहे, याची सर्व माहिती इथं द्यायची आहे. नंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज हा सबमिट होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर जे पण काही व्यवहार होणार आहे ते तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारा कळवण्यात येणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे होती बायोगॅस अनुदान योजनेबद्दलची संपूर्ण माहिती. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार. चला तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.